नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी सेल यांनी काल 22 डिसेंबर 2025 ला एक नोटीस जारी केला आहे. या वर्षी होणाऱ्या सगळ्या सीईटी बाबत. या वर्षी होणाऱ्या सगळ्या सीईटी मध्ये आधार आणि आपार आयडी कंपल्सरी केली. म्हणजेच विद्यार्थ्यांनी आपल्या आधार कार्डवर असलेल्या डिटेल व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्याचं नाव हे त्याच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणेच आधार कार्डवर असायला हवं, म्हणजे स्पेलिंग हा. असं नाही की आधार कार्डवर नाव पहिले आणि 10वीच्या मार्कशीटवर आडनाव पहिले, अशाबद्दल नाही बोलतोय मी. स्पेलिंग जे आहे 10वीच्या मार्कशीटवर जसं स्पेलिंग आहे नावाचं, विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव, आडनाव, हे अगदी तसंच स्पेलिंग आधार कार्डवर असायला हवं. त्यानंतर विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ, विद्यार्थ्याचा लेटेस्ट फोटोग्राफ असायला हवा आधार कार्डवर. बऱ्याच विद्यार्थ्यांचे लहानपणीचेच फोटो असतात. त्याचा ॲड्रेस, त्याच्या वडिलांचं नाव आणि लिंक केलेला मोबाईल. याचबरोबर विद्यार्थ्याचा ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे आपार आयडी पण असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी हँडिकॅप असतील त्यांचं हँडिकॅप सर्टिफिकेट किंवा UDID सर्टिफिकेट हे पण असणं कंपल्सरी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यावेळेस सीईटीचा फॉर्म भरायचा आहे, या सगळ्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि जर तुम्हाला सीईटीचा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचा असेल किंवा त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.